नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात हिवाळा विशेष अतिशय चविष्ट खूप पौष्टिक अशा डिंका गुळाच्या वड्यांची रेसिपी। ह्या डिंका गुळाच्या वड्या तुम्ही एरवी देखील बाळंतिणीला देण्यासाठी करू शकतात। खूप पौष्टिक अशी रेसिपी आहे। चला तर बघूयात आता याची कृती। डिंकाच्या वड्या बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी डिंक, 1 वाटी सुका खोबऱ्याचा किस, 1 वाटी कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ, 1/2 वाटी गुळ घेणार आहे। गुळाचं प्रमाण तुम्ही थोडं कमी अधिक करू शकतात, पण 1/2 वाटी गुळ अगदी बरोबर आहे, कारण वड्या नीट पडायला हव्या। त्यानंतर आपल्याला लागणार आहे 1 ते 1/2 वाटी साजूक तूप, अर्धी वाटी काजूची पूड, अर्धी वाटी खारकेची पूड, अर्धी वाटी बदाम पूड, सजावटीसाठी थोडे पिस्त्याचे काप घेतले आहे आणि चिमूटभर वेलची पूड घेतली आहे। हे सर्व साहित्य मी ह्या एकाच वाटीने मोजून घेतलं आहे। सर्वप्रथम कढईमध्ये अर्धी वाटी तूप घेऊया। हे तूप आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। तूप गरम झालं की या डिंकापैकी थोडा थोडा डिंक घालून आपल्याला हा तळून घ्यायचा आहे। एकदाच सर्व डिंक घालू नका, नीट तळला जात नाही। थोडा थोडा डिंक घेऊन असा छान तळून घ्या। हा डिंक जर तळताना आतमध्ये कच्चा राहिला तर ह्या वड्या कचकच लागतात। याचा जो तडतडण्याचा आवाज आहे तो पूर्णपणे बंद होईपर्यंत हा छान तळा। गॅसची फ्लेम मध्यम ते मंद ठेवा। बघा, हा डिंक छान तळून झाला, हलका तांबूस रंगाचा झाला। आता आपण हा काढून घेऊ। उरलेला डिंक देखील याच पद्धतीने आपण तळून घेऊ। डिंकाचे तुकडे जर खूप मोठे असतील तर ते जरा अडकित्याने लहान करून घ्या, म्हणजे आतमध्ये कच्चा राहण्याची शक्यता राहत नाही। कधी कधी खूप मोठे मोठे खडे डिंकाचे असतात। सर्व डिंक तळून झाला। आता मॅशरच्या सहाय्याने आपण हा थोडा मॅश करून घेऊ। ह्या पद्धतीने असा जरा मॅश करा। खूप बारीक पावडर याची करायची नाही, फक्त हे जे मोठे गोळे आहे हे थोडे कुचकरून घेऊ। हे बघा, तळलेला डिंक मी इथे छान मॅश करून घेतला। डिंक तळून उरलेल्या तुपामध्येच आता आपल्याला 1 वाटी कणिक घालायची आहे। गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवूया आणि आता यामध्ये उरलेलं तूप घालू। मंद आचेवर ही कणिक आता आपल्याला छान भाजायची आहे। 2 प्रकारे ह्या डिंकाच्या वड्या करता येतात, त्यातील पहिला प्रकार आज आपण बघत आहोत। कणिक जसजशी भाजल्या जाते ती अशी सैल सैल व्हायला लागते। हे बघा, कणिक हलक्या तांबूस रंगावर भाजून झाली आणि आता हळूहळू याचा मंद मंद सुगंध सर्व घरभर पसरला। आता यामध्ये आपण हा 1 वाटी सुका खोबऱ्याचा किस घालू। सर्व साहित्य आपल्याला वेगवेगळं भाजत बसायची गरज नाही। कणिक आधी भाजून घेतली की त्यामध्ये आपल्याला हे सर्व ड्रायफ्रुट्स घालायचे आहे। अर्धी वाटी काजूची पूड, अर्धी वाटी बदामची पावडर घालूया। हे जे ड्रायफ्रुट्स आहे हे आपल्याला फार भाजायचे नाही, त्यामुळे ही जी कणिक आहे ही छान हलकी तांबूस झाली की आता नंतर ड्रायफ्रुट्स घालूया। तुम्हाला जर हा कणकेसोबत ह्याचा अंदाज येत नसेल तर तुम्ही हे वेगवेगळं भाजून देखील घेऊ शकता। हे भाजताना जर असं वाटलं की हे मिश्रण खूप कोरडं वाटते आहे तर यामध्ये थोडं थोडं तूप घाला। सर्व साहित्य मी छान हलका तांबूस रंगाचं होईपर्यंत भाजून घेतलं। कणकेचा रंग देखील खूप मस्त आला आहे आणि खूप खमंग असं हे झालं। आता आपण यामध्ये हा तळलेला डिंक घालूया। खारकेची पूड, खारकेची पूड देखील आपल्याला खूप भाजायची नाही, त्यामुळे डिंकासोबत ही आपण शेवटी घालू।
एक वेळा सर्व साहित्य नीट एकत्र करून घेऊ। आता सर्वात शेवटी यामध्ये गूळ घालूया। गूळ या प्रकारे चिरून घाला आणि नीट मिक्स करू। आता हा गूळ आपल्याला विरघळेपर्यंत हे जरा असं छान परतत राहायचं आहे। गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवा। हे बघा, गूळ जसा जसा विरघळतो तसं तसं हे मिश्रण असं ओलसर व्हायला सुरुवात होते। ह्याच पद्धतीचं आपल्याला हे हवं आहे। चिकट देखील झालं। आता यामध्ये आपण वेलची पूड घालूया। नीट मिक्स करू। खूप वेळासाठी आपल्याला हे भाजायचं नाही, गूळ फक्त वितळून घेऊ एवढंच। झालंय हे, आता आपण लगेच काढून घेऊ। इथे तूप लावलेल्या ताटामध्ये आता आपण हे मिश्रण घालूया। कधी कधी गुळाच्या क्वालिटीवर देखील हा गुळाचा चिकटपणा अवलंबून असतो। जर हे मिश्रण चांगलं चिकट झालं नाही, सुटसुटीतच राहिलं, तर यामध्ये 1-2 टेबलस्पून तुम्ही दुधावरची साय घाला। कारण कधी कधी गुळ हा खूप कोरडा असतो, मग हे मिश्रण लवकर सेट होत नाही, ते कोरडं कोरडंच वाटतं। अशा वेळी थोडी साय जर घातली तर गुळ लवकर छान विरघळतो। आता प्लेटच्या साह्याने आपण हे असं थापून घेऊ। गरम आहे तोपर्यंतच थापा। हे बघा, मी हे छान दाबून घेतलं। आता यावर थोडे पिस्त्याचे काप घालू। हे अगदीच ऑप्शनल आहे। आणि प्लेटच्या साह्याने पुन्हा हे छान दाबून घेऊ। आता हे मिश्रण जरा गार होण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊ। हलकं कोमट असताना मग याच्या वड्या कापायच्या आहेत। थोडं सेट होण्यासाठी जरा बाजूला ठेवू। हे मिश्रण जरा कोमट झालं की आता आपण याला असे काप देऊन घेऊ। खूप गार झाल्यानंतर हे कडक होतं, मग वड्या कापता येत नाही, म्हणून जरा कोमट आहे तेव्हाच याला असे काप देऊन घ्या। दाताखाली हे काजू बदाम असे छान कुरकुरीत लागतात, म्हणून मी हे थोडे जाडसर ठेवले आहे। पण तुम्हाला जर असे भरड हे आवडत नसतील तर तुम्ही डिंक आणि हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून देखील घेऊ शकता। बऱ्याच जणांना असं भरड केलेलं हे आवडत नाही, तर बारीक केलं तरी चालेल। ह्या वड्या या प्रकारे मी कापून घेतल्या। आता ह्या सेट होण्यासाठी 1-1.5 तास आपण बाजूला ठेवून देऊ। हे बघा, वड्या खूप मस्त सेट झाल्या आहेत, पूर्णपणे गार झाल्या। आता आपण ह्या सोडवून घेऊ। कडेचा भाग काढूया। या पद्धतीने ह्या वड्या बघा, खूप मस्त अशा वड्या तयार झाल्या आहेत। अगदी खमंग आणि खुसखुशीत ह्या वड्या आहेत। हिवाळा विशेष अतिशय चविष्ट खूप पौष्टिक अशा डिंक आणि गुळाच्या वड्या तयार आहे। हे बघा, ह्याचं टेक्स्चर खूप चविष्ट आणि पौष्टिक ह्या वड्या आहेत। नक्की करून बघा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर कळवा। आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज्याच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा।